देवाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो. या वेळेसाठी प्रभूला उपकार मानतो ही गोड वेळ प्रभूने दिली. मी लूका सुवर्तमान याचा 12व्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून पुढे काही वचन आहेत 21व्या वचनापर्यंत. त्या ठिकाणी द्रव्य लोभ व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत या ठिकाणी दिलाय. आणि हे वाचत असताना मला एक गोष्ट जी आहे ती माझ्या लक्षात आली. ती पाहूया. एक लोकसमुदायातील कोणा एकाने त्याला म्हटलं की गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. आणि ज्यावेळेला तो गुरुजीला म्हणतो की माझ्या वतनाचा वाटा मला देण्यासाठी सांगा, तर प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणत आहे की मला तुमच्यामध्ये वाटणे करणारा कोणी नेमलं, की मी वाटण्या करण्यासाठी आलो नाही किंवा तुम्हाला मी वाटण्या करून द्यावं आणि मी तुमचा न्यायनिवाडा करावा किंवा काय. तर प्रभू परमेश्वर म्हणतो पुढे की सांभाळा. तो काय म्हणाला की आणखी त्याने म्हटलं की सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. की आज हे वचन असं सांगते की लोभ जो आहे हा चांगला नाही. आणि लोभाच्या पायी मला हे हवं आहे, मला ते पाहिजे, अजून हे मिळवायचंय, अजून ते मिळवायचं, असे पुष्कळ लोक स्वतःला ते मिळवतात. परंतु प्रभू परमेश्वराच्या या पुढे वचनामध्ये लिहिले की सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. आणि असं आहे की कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाही. हे आहे 15वं वचन लूका सुवर्तमान 12व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये, की भरपूर काही असलं की ते त्याचं जीवन होतं असं नाही. आणि म्हणून देवबापाने एक दाखला दिला. त्यांना असं सांगितलं की कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. आणि असं पुढे लिहिले की तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवायस मला काही आता जागा नाही, इतकं पीक आलेलं आहे शेतीला. अगोदरच तो धनवान होता. तो दाखला दिला प्रभूने की अगोदरच धनवान आहे, त्याच्या साठवण्यासाठी त्याच्याकडे काही नाहीये. आणि मग तो म्हणतो की मी काय करेन, मी माझ्यासाठी काय करतो, हे मोठे मोठे गोदाम बांधतो आणि मग पीक आलेले आहे तर ते पिकामध्ये तिथे ते पीक त्या गोदाममध्ये साठवीन. आणि मी माझ्या जीवाला म्हणेन की माझ्या जीवा खा पी पुष्कळ ऐश कर मजा कर, भरपूर काही तुला पुरेल एवढा पैसा आहे, भरपूर धान्य धुन्य आहे आणि खूप मजा कर, असं ते पुढे आहे. आणि मग आम्ही पाहतो की देव तिथं त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, देवाने त्याला म्हटलं की अरे मूर्खा, आज रात्री तुझ्या जीवाला जीव मागितला जाईल, तर मग हे जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचं होईल. हे आहे 20वं वचन की मनुष्याने इतकं सारं मिळवलं आणि